स्वागत आहे तुमचं माझ्या नेक्स्ट पार्टला. आम्ही नंतर फिरायसाठी गेलो एल्लोरा. आणि खरंच मित्रांनो, तिथलं वातावरण ना खूप भारी आहे. हिला माहिती होतं की माझा व्लॉग चालू आहे, त्यामुळे ती सगळ्यांना हाय करत आहे. आणि मित्रांनो, हे खूप पहिलेच्या जमान्याचं आहे. तर इतकं सुंदर बनवलेलं आहे ना. आणि याच्यामध्ये काही गोट्याचे देवा आहे, ते ओळखू सुद्धा येत नाहीये, पण खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि जे 20 रुपयाच्या मागे जे पिक्चर आहे ते एल्लोराचंच आहे, पण मी शूट मध्ये घेतलं नाही आहे. हा कोणता देव आहे तर मला नक्की कमेंट करून सांगाल. नंतर आमचं फिरून वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला जायला. हिच्यासोबत मस्ती करता करता आम्ही मग पोहोचलो रूम कडे. फ्रेशअप वगैरे होऊन आम्ही निघालो मग त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी. आणि खरंच तिथलं वातावरण ना खूप थंड होतं. थंडी खूप वाजत होती म्हणून हिला छान स्वेटर वगैरे लावून आम्ही मग नेलं तिला दर्शनासाठी. त्यानंतर आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरच्या टेम्पलला. आम्हाला आरती करायची होती, त्यामुळे आम्ही खूप लवकर जात होतो. मी देवांसाठी फुलं वगैरे घेऊन घेतले. पिंडला छान डेकोरेट करत होती. आम्ही इथं पोचल्याच आम्हाला आरती मिळाली. मी देवाला नमस्कार करून छान सुख शांती प्राप्त होऊ दे म्हणून म्हणत होती. खरंच गाईस, टेम्पल खूप सुंदर आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की जाल. मग आम्ही रूमला आलो. मग सेकंड डे मॉर्निंगला आंघोळ वगैरे करून बाहेर निघाली आणि काही थोडे रील्स वगैरे बनवून घेतले. बाहेरचं वेदर तर खूप सुंदर वाटत होतं. मग आम्ही निघालो बाहेर जायसाठी. आणि गाईस, खरंच मी सांगत आहे ना, त्र्यंबकेश्वरचं वेदर खूप थंड आहे. थंड थंड वेदर मध्ये ही खूप झोपा घेत होती, पण तरी आम्ही हिला झोपू नाही देत होतो. मग आम्ही वरच्या टेम्पलचं दर्शन घ्यायसाठी आलो होतो. खरंच मित्रांनो, मला तर खूप भीती वाटत होती, कारण की हे तुम्ही बघत आहे ना, तिथे देवा आहे, तिथं आम्हाला पैदल पैदल जायचं होतं. खरंच मित्रांनो, मी काही दूरच पैदल चालली होती, पण मला खूप दम येत होता. तर मला बाकीचे म्हणत होते की तू चालू शकणार की नाही, पण मी म्हटली की नाही, मला देवाचं दर्शन घ्यायचंय तर मी चालणार. हिच्याच्याने चालणं नाही होणार म्हणून आम्ही तिला तिथं बसवून दिलं. हे तर बिलकुल केदारनाथची फिलिंग सारखं आम्ही चालत होतो. मग मधामध्ये एका देवाचं दर्शन वगैरे झालं, दर्शन घेतलं. आणि हा बंदर बघा किती वाकून पाणी पित. आणि हा बंदर विचार करत होता की आता मी कोणाची बॅग खिचू. अजून खूप सामोर जायचं होतं, पण आमच्याच्याने चालणं नाही होत होतं म्हणून आम्ही परत निघालो. नंतर आम्ही रूमला येऊन फ्रेशअप वगैरे झालो आणि मग निघालो नाशिकला जायसाठी. नाशिकला जाता जाताच एक हनुमानजीचं टेम्पल पडलं होतं. ते तुम्ही बघू शकता, ते पूर्ण काचानी वर्क केलेलं होतं. नंतर मग आम्ही आलो वॉटर पार्कला. हा वॉटर पार्क क्लब आहे. इथे आम्ही थोडंसं स्नॅक्स वगैरे घेतलं. ही राईड तर खूप भीती लागण्यालायकच होती. त्यानंतर मग आम्ही गेलो नेक्स्ट लोकेशनला. इथे छान शिवाजी महाराजांची मूर्ती होती आणि बाबासाहेब आंबेडकरची मूर्ती होती. त्यानंतर मग आम्ही गेलो बोटिंग करायसाठी. इथलं व्ह्यू तर खूप जास्त छान होतं. मग आमचं पूर्ण लोकेशन फिरून वगैरे झालं, मग आम्ही निघालो परत यायला. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगाल.